इन्कलाब। एका शायरनं फार चांगलं म्हटलंय, जो चट्टानों से टकराते हैं उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराते हैं उसे नौजवान कहते हैं। आजच्या या ऐतिहासिक पुणे शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीनं अपूर्व असा एक योग निर्माण झालेला आहे। कारण सगळ्या देशभर बोललं चाललंय की भारतातला जो जनजी आहे, जो तरुण वर्ग आहे, तो तरुण वर्ग राजकारणाकडे तुच्छतेनं पाहतो। त्याच्या आनंदाच्या आणि समाधानाच्या जागा वेगळ्या आहेत। परंतु पुणे सारख्या एका सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहरामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या ओबीसी तरुणांना आमच्या दोन मावळ्यांनी एकत्रित केलंय, ज्यांचं नाव आहे पवन खरात आणि अनिकेत गावडे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवा। आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीमाई या परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या दीप्तीताई चौधरी, मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माजी राज्यमंत्री म्हणून बसलेले, आणि सगळ्यात मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्यांच्या मिसेस या राज्यसभा खासदार होत्या, रजनीताई पाटील। मला दादांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुद्दाम तुमच्या पुढे सांगायचंय, तरुणांच्या पुढे सांगायचंय की आपण म्हणतो की आमच्या शेतकरी कुटुंबातल्या, मराठा कुटुंबातल्या महिलांना आम्ही पुढे करत नाही, महिलांना मागे लोटून पुरुष पुढे असतात। परंतु आमच्या बीड जिल्ह्यामधलं असं एक अशोकदादा पाटलांचं नेतृत्व आहे की त्यांनी रजनीताईंना पुढे केलं आणि ते मागे राहिले। खऱ्या अर्थानं फुले सावित्रीबाईंचा वारसा सांगणारे अशोकदादा या ठिकाणी मंचावरती आहेत। आणि आपल्या सगळ्यांचे आयडॉल, म्हणजे ते समोर आहेत म्हणून नाही, माझा स्वभाव नाही, मी शक्यतो कुणाची स्तुती करत नाही, कारण मी ज्योतिराव फुलेंच्या परंपरेतला सत्यशोधक चळवळीतला कार्यकर्ता आहे।